ॲडझॉर्प्शन हा पार्ट संपवला होता. अँड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ कोलाइड्स. अरे यार, वेट. काहीतरी प्रॉब्लेम झालाय, थांबा. वेट. मॅम, सरांना सांगा झालं सॉल्व. झालं सॉल्व सांगा. बघा, कोलाइड्स आपल्याला स्टार्ट करायचंय. कोलाइड्स काय आहे तर हेट्रोजेनियस मिक्सचर आहे. हेट्रोजेनियस मिक्सचर. ओके. आता तुम्हाला माहिती आहे हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणजे काय, की दे आर नॉट युनिफॉर्मली मिक्स विथ इच अदर. नॉट युनिफॉर्मली मिक्स विथ इच अदर. मग कोलाइड्स आणि सोल्युशन्समध्ये काय फरक असतो बघा, आपल्याला तो फरक एक लिहायचे. कोलाइड्स आणि सोल्युशन. ती पिन लूज झालती तर हे शटडाऊन झालं का? नाही, ही पिन लूज झालती ना, तर हे पेज असं हालत होतं. मग केली ही टाईट. इथे सप्लाय पण जायचं शक्यतो. हां का? व्हाईट लाईट. हां. डिफरन्स कोलाइड्स अँड सोल्युशन मधला. मग फर्स्ट पॉइंट काय आहे तर कोलाइड्स काय आहे तर हेट्रोजेनियस आहेत आणि सोल्युशन्स कसे असतात तर होमोजेनियस मिक्सचर फॉर्म करत असतात. म्हणजे आता बघा, तुम्ही जर वॉटर आणि शुगर एकमेकांमध्ये डिझॉल्व केली तर एक होमोजेनियस मिक्सचर काय होणार आहे, तिथे फॉर्म होणार आहे. असं नाही होत की
वॉटरचा काही पार्ट हा स्वीट लागतोय आणि काही पार्ट तुम्हाला नॉर्मल वॉटरसारखं लागेल नाही. शुगर काय होईल, युनिफॉर्मली डिझॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला कोलाइड्स आणि सोल्युशनमधला पहिला बेसिक डिफरन्स हा आहे. त्याच्यानंतर सेकंड डिफरन्स आहे पार्टिकल साईज. कोलाइड्समधले जे डिस्पर्स फेज असतात, आता डिस्पर्स फेज म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते थोड्या टाईमनी. डिस्पर्स फेजची जी पार्टिकल साईज आहे ती डिस्पर्स फेजची पार्टिकल साईज असते 2 to 500 नॅनोमीटरपर्यंत. ठीक आहे. इकडे जर बघितलं आपण तर इकडे आपण डिस्पर्स फेज हा वर्ड नाही यूज करत. सोल्युशनमध्ये आपण काय वर्ड यूज करत असतो, सोल्यूट यूज करत असतो. तर मग सोल्यूटच्या पार्टिकल्सची डायमीटर किती असते तर 0.1 to 2 नॅनोमीटर एवढी असते. म्हणजेच आपल्याला काय कळतं की सोल्युशनमधले जे पार्टिकल्स आहेत ते स्मॉल साईजचे असतात. कोलाइड्समधले पार्टिकल्सची साईज सोल्युशनपेक्षा थोडी लार्ज असते. आणि सस्पेन्शन हा एक अजून टाईप आहे. तर सस्पेन्शनमध्ये तर सगळ्यात जास्त साईज असते. म्हणजेच असं म्हटलं जातं, इकडे खाली लिहिते मी की सोल्युशन एकदम स्मॉल साईज असणार आहे पार्टिकल्सची. त्याच्यानंतर सस्पेन्शनमध्ये पार्टिकल्सची साईज कशी असते, जास्त असते. आणि ह्या एक्स्ट्रीम दोघांच्या मध्ये पण कोण येत असतं तर ह्या एक्स्ट्रीम दोघांच्या मध्ये येत असतं तर कोलाइडल सिस्टीम किंवा कोलाइड्स येत असतात. कोलाइड्स काय आहेत, हेट्रोजेनियस मिक्सचर्स आहेत. पार्टिकलची साईज बघितली. आणि थर्ड डिफरन्स आपल्याला बघायचं आहे की सोल्युशन्स ट्रान्सपरंट असतात, ट्रान्सपरंट अँड नॉट सेटल अँड नॉट सेपरेटेड अँड नॉट सेपरेट ऑन सेपरेट. सोल्युशनमधले जे कंपोनंट असतात, कंपोनंट कुठले, सॉल्वंट आणि सोल्यूट, नॉट सेपरेट, ते सेपरेट होत नाहीत कधी. नॉट सेपरेटेड बाय स्टँडिंग. फक्त स्टँडिंगमध्ये ठेवलं आहे म्हणजे ते सोल्युशन आपण तशाच फॉर्ममध्ये काही वेळासाठी ठेवलं आणि आपल्याला सोल्यूटचे पार्टिकल्स आणि सॉल्वंटचे पार्टिकल्स सेपरेट झालेत असं दिसत नाही. म्हणजे सोल्यूट सॉल्वंटचे पार्टिकल्स सेपरेट होत नाहीत. हेट्रोजेनियस इकडे कोलाइड्समध्ये काय आहे तर ट्रान्सल्युसंट आहेत. ट्रान्सल्युएंट टू लाईट. ट्रान्सल्युएंट टू लाईट म्हणजे काय तर ते लाईट डायव्हर्ट करतात आणि ते सुद्धा काय होत नाहीत. अँड नॉट सेपरेट ऑन अ स्टँडिंग. हे सुद्धा इझिली सेपरेट होत नाहीत कारण पार्टिकलची साईज स्मॉल आहे. डिस्पर्स फेजमधले पार्टिकल्स डिस्पर्जन मीडियममध्ये असे डिझॉल्व झाल्यासारखे आपल्याला दिसतात, बट ते होमोजेनियसली डिझॉल्व नाही होत, हेट्रोजेनियसली त्यांचं डिझॉल्वेशन झालेलं असतं. पण म्हणून ते काय सेपरेट होतात का तर ते सेपरेट होत नाहीत. नॉट सेपरेट बाय स्टँडिंग. इझिली ते स्टँडिंगने ते सेपरेट होत नाहीत. मग आपल्याला होमोजेनियस आणि हेट्रोजेनियस, त्याच्यानंतर हा एक डिफरन्स की कोण ट्रान्सपरंट असतं. परत सोल्युशन कलर्ड पण असू शकतात, नॉट ऑलवेज ट्रान्सपरंट असतील, कलर्ड पण असू शकतात. कलर ऑर ट्रान्सपरंट अँड नॉट सेपरेट बाय स्टँडिंग. मग आपल्याला आता कोलाइड्स काय आहे तर एक हेट्रोजेनियस मिक्सचर आहे, एवढं तर आपल्याला माहीत झालं. कोलाइड्स हेट्रोजेनियस मिक्सचर असतं. पार्टिकल्सची साईज त्याची माहीत झाली. हेट्रोजेनियस मिक्सचर, पार्टिकल्सची साईज किती असते त्याची 2 to 500 नॅनोमीटर. 2 to 500 नॅनोमीटर. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की मग जसं सोल्युशनमध्ये दोन गोष्टी असतात. सोल्युशन कुणापासून बनत असतं तर आपण पटकन सांगू शकतो. सोल्युशनमध्ये दोन कुठल्या गोष्टी असतात तर सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट पण असतो आणि सॉल्वंट पण असतो. ठीक आहे. सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके. त्याच्या पद्धतीने कोलाइड्समध्ये कोणते दोन टाईप्स असतात, कोणते दोन कंपोनंट्स असतात. ओंकार का मॅडम आहे तिकडे. कोलाइड्समध्ये कोणते टाईप्स असतात. डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्जन मीडियम.
काय रे ओंकार आला का? तेच विचारलं, ओंकार नाही आला. अरे बापरे, बड्डे बॉय. लेक्चर चालू. नको बाबा, पाय बी नको पडू, चांगला अभ्यास कर. नाही नाही, पाय मी लय लहान आहे अजून. असं पाय बी पडलं की मला मोठं झाल्यासारखं वाटतं. कृष्ण पडतो ना त्याच्यामुळे. नाही नाही, पाय बी काय नसतात पडायचे, काय नाही काय नाही. तू चांगला अभ्यास कर. काय कृष्ण कुठे गेलता? लेक्चरला नव्हता. सकाळी ते बाहेर गेलो थोडा, बहिणंदी आलो त्याच्यामुळे बाहेर गेलो. आता चालू. सांगा सरांना. सांगितलं काय म्हटले सर? जमलं. तेच मम्मीने स्टेटस ठेवलं तुझ्या, तेव्हा मला कळलं की ओंकारचं बर्थडे. काकूंनी स्टेटस ठेवलं होतं ना. जा जा, अभ्यास चांगला कर. ह्या वर्षी 12वी आहे. संकल्प कर आजच्या दिवशी. बघा, कोलाइड्स मध्ये काय आहे? डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम. जसं सोल्यूट आणि सॉल्वंट हे वर्ड आपण सोल्युशनसाठी यूज करत असतो, तसं कोलाइड्ससाठी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम यूज करत असतो. मग डिस्पर्स फेज कशाला म्हणायचं आणि डिस्पर्जन मीडियम कशाला म्हणायचं? तर बघा, डिस्पर्स फेज काय असणार आहे? स्मॉल प्रपोर्शनमध्ये जे असेल, जो कंपोनंट स्मॉल प्रपोर्शनमध्ये असेल त्याला आपण म्हणणार डिस्पर्स फेज. आणि जो प्रपोर्शन लार्ज क्वांटिटीमध्ये असतो त्याला आपण काय म्हणत असतो? डिस्पर्जन मीडियम. डिस्पर्जन मीडियम. डिस्पर्जन मीडियम कशाला म्हणणार? जो लार्ज प्रपोर्शनमध्ये असेल त्याला. ठीक आहे. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम. द कंपोनंट ऑफ अ कोलाइड विच इज प्रेझेंट इन अ स्मॉल proportion is called a disperse phase. The component of a colloid which is present in a large proportion, it is known as dispersion medium. ठीक आहे. जसं की आपण ह्याच्यात पण बघितलेलं आहे सोल्युशनमध्ये की सोल्यूटची अमाऊंट ही नेहमी कमी असते, सॉल्वंटची अमाऊंट ही जास्त असते. तसंच मग डिस्पर्स फेजची अमाऊंट, डिस्पर्स फेजचं प्रपोर्शन हे नेहमी स्मॉल असेल आणि डिस्पर्जन मीडियमचं प्रपोर्शन हे कसं असणार आहे? जास्त असणार आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? कोलाइड्स काय आहेत? होमोजेनियस मिक्सचर्स आहेत का हेट्रोजेनियस? तर डेफिनेटली हेट्रोजेनियस मिक्सचर्स आहेत. जे पण डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स आहेत जे युनिफॉर्मली एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत. ठीक आहे. आणि कोलायडलच्या पार्टिकल्सची साईज किती आहे? 2 to 500 नॅनोमीटर. ते इझिली सेपरेट होतात का? कोलाइडसुद्धा इझिली सेपरेट होत नाहीत बाय स्टँडिंग पोझिशन. स्टँडिंग म्हणजे तुम्ही त्या मिक्सचरला थोड्या वेळासाठी तसंच ठेवून द्या. थोड्या वेळासाठी तसंच ठेवून दिलं म्हणून डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम एकमेकांपासून वेगळे झाले असं होतं का? तर होत नाही. मग तुम्हाला आज होमवर्क आहे, तुम्हाला प्रॉपर बुकमधून डेफिनेशन लिहायची आहे. प्रॉपर डेफिनेशन लिहायची आहे डिस्पर्स फेजची आणि डिस्पर्जन मीडियमची. डिस्पर्स फेजची काय डेफिनेशन आहे आणि डिस्पर्जन मीडियमची. मी तर इथं तुम्हाला डेफिनेशनमधले मेन पॉईंट डिस्कस केलेलेच आहेत. फक्त पुढं जाऊन तुम्हाला पूर्ण ते सेंटेन्समध्ये लिहा की द कंपोनंट विच प्रेझेंट इन अ स्मॉल प्रपोर्शन इज नोन ॲज डिस्पर्स फेज, डिस्पर्जन मीडियम. डेफिनेशन सेंड करून द्या. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल्स ऑफ कोलायडल. कुठल्या कुठल्या फेनॉमिनाजमध्ये आपल्याला डे टू डे लाईफमध्ये की कोलायडलचे फेनॉमिनाज दिसतात किंवा कोलायडल प्रोसेस दिसती. तर मग सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम्पल आहे की द कलर ऑफ स्काय, द ब्ल्यू कलर ऑफ स्काय. हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर कोलायडल प्रोसेसचं एक्झाम्पल आहे. ब्ल्यू कलर ऑफ स्काय. का बरं? कारण बघा आता एअरमध्ये जेवढे पण डस्ट पार्टिकल्स असतात ना, एअर आहे आणि एअरमध्ये थोडेसे डस्ट पार्टिकल्स आहेत. मग डिस्पर्जन मीडियम झाली एअर आणि डिस्पर्स फेज झाली डस्ट. आणि हे एअरमधले डस्ट पार्टिकल्स हे युनिफॉर्मली मिक्स आहेत का? तर डेफिनेटली नाही. काही ठिकाणी धूळ खूप असते, काही ठिकाणी धूळ नसते. पूर्ण असं एअरमध्ये डस्ट पार्टिकल युनिफॉर्मली मिक्स झालेत का? तर डेफिनेटली नाही. त्याच्यामुळे मग ते जे डस्ट पार्टिकल्स असतात ना ते कुठली लाईट स्कॅटर करत असतात? आपल्या आईजला ब्ल्यू कलरची लाईट स्कॅटर करतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला स्कायचा कलर कुठला दिसत असतो? ब्ल्यू दिसत असतो. म्हणजे ती एक कोलायडल सिस्टीम आहे. डस्ट इन अ एअर, डस्ट इन अ एअर ही जी कोलायडल सिस्टीम आहे
डस्ट इन एअर. ही जी एक कोलायडल सिस्टीम आहे, डस्टचे पार्टिकल्स एअरमध्ये युनिफॉर्मली मिक्स नसतात, हेट्रोजेनियस मिक्सचर असतं. आणि ही जी कोलायडल सिस्टीम आहे, ही कोलायडल सिस्टीम कुठल्या कलरची लाईट स्कॅटर करत असते, तर ब्ल्यू कलरची लाईट स्कॅटर करत असते. त्याच्यामुळं आपल्या आईजला स्कायचा कलर काय वाटत असतो, ब्ल्यू वाटत असतो. त्याच्यानंतर सेकंड बघा, जर तुम्ही कधी एरोप्लेनमध्ये वगैरे बसलास तर मग वरती हाय लेवलला वरती गेल्यानंतर ते आपल्याला स्कायचा कलर ब्ल्यू वगैरे नाही दिसत, तो असं एकदम व्हाईटिश किंवा कापसासारखा एकदम व्हाईट दिसत असतो. का तर मग एवढ्या वरच्या लेवलला तर डस्ट पार्टिकल नाहीच आहेत. मग डस्ट पार्टिकल नाही आहे तर तिथून ब्ल्यू लाईट स्कॅटर होणार नाही आहे, त्याच्यामुळे तो कलर चेंज आपल्याला दिसत असतो. नॉर्मल आपण अर्थवरून जेव्हा स्कायकडे बघतो तर अर्थ आणि स्काय ह्यांच्या मध्ये काय आहे तर आपल्या इनिशियल लेवलला किंवा एक आपल्या हाईटच्या लेवलला भरपूर सारे डस्ट पार्टिकल्स आहेत. आणि मग ते डस्ट पार्टिकल काय करत असतात, ब्ल्यू कलरची लाईट स्कॅटर करतात, म्हणून मग तो स्कायचा कलर ब्ल्यू दिसतो. नंतर आहे ब्लड पण जर बघितलं तर ब्लडमधले जे कंपोनंट्स आहेत ते एकमेकांमध्ये होमोजिनियसली मिक्स नाही झालेले, ते कसे असतात, हेट्रोजेनियस एकमेकांमध्ये मिक्स होतात. आणि थिकनेस असतो, म्हणजे त्याला एक असं ते थिक असतं, असं कोल्ड कॉफी वगैरे कसे जर आपण बघितले तर अशी थिक असते, जरा जाडसर असं असतं, स्ट्रक्चर असतं. तसं एकदम पातळ अशा स्ट्रक्चरमध्ये ते नसतं, ते होमोजिनियस तिथं मिक्सचर फॉर्म होत नाही. मग ब्लड एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर सॉईलमध्ये काही जे कंपोनंट्स असतात ते कंपोनंट्स युनिफॉर्मली मिक्स होत नाहीत. आणि लास्ट चौथं एक्झाम्पल आहे फॉग, मिस्ट अँड रेन. ठीक आहे, हे कशाचे एक्झाम्पल आहेत की डे टू डे लाईफमध्ये ह्या प्रोसेसेसमध्ये तुम्हाला काय दिसत असतं, कोलायडल सिस्टीम दिसत असते. सो ह्याच्यानंतरचा आता नेक्स्ट टॉपिक आहे, तो बघायचा आहे आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. मग किती वेज आहेत की तिकडे, ह्याचे 3 वेज आहेत, 3 मेथड्स आहेत क्लासिफिकेशनच्या. 3 वेजनी आपण कोलाइड्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. मग कुठले हे 3 मेथड्स आहेत, तर पहिली मेथड आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन physical state of disperse phase and dispersion medium. disperse phase and dispersion medium क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्जन मीडियम. मग इथे जवळजवळ 9 टाईप्स पडतात. ठीक आहे, 8 टाईप्स पडतात. तर मग आता हे 8 टाईप्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. पण ह्याचा जर आपल्याला चार्ट मिळाला तर आपला तेवढा लिहायचा वेळ वाचेल. लेट्स चेक. ग्रेट. पण
ठीक आहे, आपण लिहूयात. काय प्रॉब्लेम आहे यार. आज काहीतरी इश्यू होतोय. काय आता सारखं सारखं सरांना बोलवणं पण मला योग्य नाही वाटत आहे. बघा, आपल्याला बघायचं आहे की क्लासिफिकेशन आपण कशावर डिपेंड क्लासिफिकेशन आहे. तर तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल तर मी तुम्हाला इकडे दुसरीकडे ओपन करून दाखवते की आता आपल्याला टाईप्स बघायचे आहेत कोलाइड्सचे, आणि ते डिपेंड आहे तर कशावर डिपेंड आहे की डिस्पर्स फेसची स्टेट कशी आहे आणि डिस्पर्जन मीडियमची स्टेट कशी आहे, आणि त्याच्यावरून काय काय एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? येस मॅम. येस मॅम. हां, तर आता ह्या स्क्रीनवर बघा, इथं डिस्पर्स फेज नंतर डिस्पर्जन मीडियम आहे, त्याच्यानंतर डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम. जर सॉलिड असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, सॉलिड सोल म्हणत असतो, मग सॉलिड सोल म्हणतो. जर डिस्पर्स फेज सॉलिड आहे आणि डिस्पर्जन मीडियम सॉलिड लिक्विड आहे तर त्याला आपण फक्त सोल म्हणतो. जर डिस्पर्स फेज सॉलिड आहे पण डिस्पर्जन मीडियम गॅस आहे, तर सॉलिड इन गॅस असेल तर त्याला आपण एरोसोल म्हणतो. म्हणजे जेव्हा जेव्हा इथं सॉलिड आलंय इथे आपण सॉलिड आहेत, म्हणजे डिस्पर्स फेज पण सॉलिड स्टेटमध्ये आहे, डिस्पर्जन मीडियम पण सॉलिड स्टेटमध्ये आहे. मग सॉलिड इन सॉलिड असेल तर त्याला आपण सॉलिड सोल म्हणतो. जर सॉलिड आहे पण कशामध्ये प्रेझेंट आहे, लिक्विडमध्ये प्रेझेंट आहे, तर त्याला आपण फक्त सोल म्हणतो. आणि सॉलिडचे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत गॅसमध्ये तर त्याला आपण एरोसोल म्हणतो. हे 3 टाईप्स पहिले कळाले का? पहिला आहे डिस्पर्स फेज सॉलिड स्टेटमध्ये, डिस्पर्जन मीडियम सॉलिडमध्ये, दोघं पण डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम दोघं पण सॉलिड इन सॉलिड स्टेटमध्ये आहे तर त्याला आपण सॉलिड सोल म्हणतो. मग कुठले कुठले असतात असे सॉलिड सोल? तर सम कलर्ड ग्लासेस, काही कलर्ड ग्लासेस तुम्ही बघितले असतील, किंवा जेमस्टोन, म्हणजे एक नवीन घराचं कन्स्ट्रक्शन वगैरे जर चालू असेल तर त्या काही घरांवर असे कलर्ड ग्लासेस लावले जातात किंवा असे कलर्ड स्टोन्स लावले जातात. किंवा फार तर तुम्ही यूट्यूबला तर हे थोडंफार बघितलंच असेल की किंवा एखाद्या मूवीमध्ये की एखाद्या मुलाच्या हातात ते असं कलर्डचं ब्रेसलेट असतं, वेगवेगळ्या स्टोनपासून ते ब्रेसलेट वगैरे बनवलं असतं. जे लोक ॲस्ट्रोलॉजीवर बिलीव्ह करतात किंवा ते स्टोन्सवर प्रक्रिया करतात, मंत्र वगैरे, आणि मग ते स्टोन्स तसे विअर केले तर आपल्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी वगैरे येते. तर ते जे वेगवेगळ्या कलरचे स्टोन्स असतात ते कशाचं एक्झाम्पल आहे, तर सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर सॉलिड इन लिक्विडमध्ये काय एक्झाम्पल दिलं आहे, तर पेंट्स. आता ज्यावेळेस तुम्ही पेंट्स बघत असतात, आय होप आता जरा हँग नाही होणार. हो जे बाबा, ज्यावेळेस बघा आपण सॉलिड इमॅजिन करतो लिक्विडमध्ये, मग ह्याचं एक्झाम्पल आहे पेंटमध्ये जर तुम्ही घरांना कलर वगैरे देताना तो जो पेंट असतो तो जर बघितला असेल तर पेंटमध्ये मॅक्झिमम असं स्ट्रक्चर हे लिक्विडचं असतं आणि थोडे सॉलिडचे पार्टिकल्स मग त्याच्यामध्ये डिझॉल्व वगैरे झालेले दिसतात. कोलाइड्स थोडंसं अंडरस्टँड करायला आपल्याला वेळ लागतो. कोलाइड्स टॉपिक पटकन इझिली आपल्याला ग्रास्प नाही करता येत. ह्याचं सगळ्यात मेन रिझन आहे
की कोलाइड्स आहे एक तर हेट्रोजेनियस सिस्टीम. आणि आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही पेंटचं उदाहरण देताय, पण पेंटमध्ये तर असं सगळं मिक्सिंग जे झालं ते सगळं होमोजेनियस मिक्सिंगच दिसतंय. तिथं कुठं आपल्याला हेट्रोजेनियस मिक्सिंग दिसते. पेंटचा जर व्हाईट कलर असेल तर थ्रू आउट त्याची एक व्हाईट कलरची कन्सिस्टन्सी मेंटेन असते. पण ज्यावेळेस आपण अंडर मायक्रोस्कोप स्टडी करतो त्यावेळेस कळतं की अंडर मायक्रोस्कोप स्टडी केल्यानंतर की पार्टिकल्स युनिफॉर्मली मिक्स झालेले नाही आहेत. म्हणून कधी कधी आपल्याला ते होमोजेनियसचं एक्झाम्पल वाटतं, पण ते ॲक्च्युली असतं हेट्रोजेनियसचं एक्झाम्पल. आणि हेट्रोजेनियसवाले सिस्टीम्स काय असतात तर कोलायडल किंवा सस्पेन्शन तरी आपल्याला पटकन ओळखू येतं, कारण सस्पेन्शनमध्ये पार्टिकलची साईज ही लार्ज असते. कोलाइड्समध्ये आपल्याला पटकन कळत नाही की ते होमोजेनियस वाटतं, पण ते हेट्रोजेनियस असतं, कारण कोलाइड्समध्ये पार्टिकलची साईज स्मॉल असते. आणि मग ते आपण अंडर मायक्रोस्कोप बघितल्यावर आपल्याला कळतं की पार्टिकल्स एकमेकांमध्ये युनिफॉर्मली डिझॉल्व नाही झालेले. मग पेंट कशाचं एक्झाम्पल आहे तर सॉलिड इन लिक्विड. डिस्पर्जन फेम इन नंतरचा जो पण स्टेट असेल ती मॅक्झिमम स्टेट असणार आहे. सुरुवातीला आपण कुणाचं नाव लिहित असतो डिस्पर्स फेजची आपण स्टेट लिहित असतो आणि त्याच्यानंतर डिस्पर्जन मीडियमची स्टेट लिहित असतो. ओके. मग नंतर आहे सॉलिड इन गॅस. आता गॅस आहे आणि त्या गॅसमध्ये सॉलिडचे पार्टिकल्स आहेत. मग जस्ट मी तुम्हाला मग अशी एक्झाम्पल दिलं तर डस्ट इन एअर नथिंग बट गॅस. मग गॅसमध्ये स्मॉल डस्ट पार्टिकल असतात, ते कशाचं एक्झाम्पल आहे तर सॉलिड इन गॅस. एरोसोल त्याला आपण म्हणतो, त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर स्मोक. ज्यावेळेस म्हणजे नाही का लोक स्मोक वगैरे करतात विच इज व्हेरी बॅड हॅबिट, तर मग त्यावेळेस त्याचे सॉलिड पार्टिकल्स असतात, ते त्या स्मोकमध्ये किंवा त्या धुरात ते सॉलिड पार्टिकल्स असतात. सो इट इज अ एक्झाम्पल ऑफ हेट्रोजेनियस मिक्सचर आणि त्याला आपण एरोसोल सिस्टीम म्हणतो. नेक्स्ट आहे बघा, आता काय करायचं असतं डिस्पर्स फेज आधी फिक्स करून घ्यायची. डिस्पर्स फेज 3दा आपण लिहिली आहे सॉलिड आणि आपण डिस्पर्जन फेज चेंज करत गेलो सॉलिड लिक्विड गॅसेस. त्याच्यानंतर आपण डिस्पर्स फेज कॉन्स्टंट ठेवली लिक्विड आणि मग आपण लिहिलं सॉलिड लिक्विड आणि गॅस. मग लिक्विड सॉलिडमध्ये डिझॉल्व आहे तर त्याला आपण काय म्हणतो जेल. म्हणजे सॉलिडचं प्रमाण जास्त आहे, लिक्विडचं प्रमाण कमी आहे, कारण डिस्पर्स फेजचं प्रपोर्शन हे स्मॉल असतं ना. मग इथं कुठलं एक्झाम्पल आहे तर चीज, जेलीज. आता पुन्हा तोच प्रॉब्लेम होतो की चीजकडे बघितल्यावर आपल्याला वाटतं हे तर होमोजेनियस मिक्सचर असायला पाहिजे, किती छान सगळे कंपोनंट्स एकमेकांमध्ये मिक्स झालेत. बट तसं नसतं. अंडर मायक्रोस्कोप ज्यावेळेस आपण चीजला स्टडी करतो त्यावेळेस लक्षात येतं कंपोनंट्स युनिफॉर्मली मिक्स झालेले नाही आहेत, ते आपल्याला दिसताना असं दिसतं. म्हणून आपल्याला कोलाइड अंडरस्टँड करायला जरा डिफिकल्ट जातं. त्याच्यानंतर जेलीज. मग तुम्ही चीज जेलीज ह्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं असेल तर हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात, कारण सॉलिड मीडियम तिथं जास्त असतो आणि लिक्विड कंपोनंट थोडे तिथं कमी असतात. ओके. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे लिक्विड इन लिक्विड. आय होप सिस्टीम आता वर्क करत असेल. थँक गॉड. बघा आता आपण बघत होतो डिस्पर्स फेज. ॲक्च्युली इथं आता तो चार्ट बसणं पण जरा मुश्किल आहे, पण ठीक आहे. डिस्पर्जन मीडियम कसं लक्षात ठेवायचं ते मी आधी सांगते, मग नंतर कशाला काय म्हणायचं एक्झाम्पल सांगते. पहिल्यांदा डिस्पर्स फेज फिक्स करून घ्यायची, म्हणजे 3 वेळा सॉलिड लिहिलं. डिस्पर्स फेज आपण चेंज नाही केली, आपण डिस्पर्जन मीडियम चेंज केलं. पहिल्यांदा डिस्पर्जन मीडियम होतं सॉलिड, नंतर डिस्पर्जन मीडियम आहे लिक्विड आणि मग डिस्पर्जन मीडियम आहे गॅस. सॉलिड असेल तर त्याला आपण म्हणतो सॉलिड सोल. जर सॉलिड इन लिक्विड असेल तर त्याला आपण फक्त सोल म्हणतो. आणि जर सॉलिड गॅस असेल, जेव्हा पण गॅस येईल ना सोपं आहे त्यावेळेस एरोसोल लिहायचं, एरोसोल. नंतर आता आपण डिस्पर्स फेज काय ठेवतोय लिक्विड, मग 3 वेळा लिक्विड डिस्पर्स फेज लिहून घ्यायची लिक्विड. आणि तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करायला आला तरी पण ॲज इट इज असंच लिहायचं आन्सर की एक्सप्लेन द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फिजिकल स्टेट. हे फिजिकल स्टेटला धरून केलेलं क्लासिफिकेशन आहे. मग आता इकडे डिस्पर्जन मीडियम सॉलिड लिक्विड
आणि गॅस, सॉलिड, लिक्विड, गॅस. ठीक आहे. मग आता लिक्विड आहे कशामध्ये तर सॉलिडमध्ये. मग ह्याला आपण काय म्हणत असतो, जेल म्हणत असतो. ठीक आहे. लिक्विड आणि इन लिक्विड दोघं पण लिक्विड स्टेटमध्ये, डिस्पर्स फेज पण आणि डिस्पर्जन मीडियम पण. लिक्विड इन लिक्विड असेल तर त्याला आपण म्हणत असतो इमल्शन. ठीक आहे. इथून तुम्हाला महत्त्वाचा क्वेश्चन येतो की लिक्विड इन लिक्विड कोलायडल सिस्टीमला काय म्हणतो. लिक्विड इन लिक्विड कोलायडल सिस्टीमला कुठल्या टाईपची कोलायडल सिस्टीम असते ती, तर लिक्विड इन लिक्विड ही इमल्शन टाईपची कोलायडल सिस्टीम असते. तर ह्याला आपण म्हणत असतो इमल्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅस, जेव्हा पण गॅस येतं तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं, एरोसोल लिहून टाका. लिक्विड इन गॅस कशाचं एक्झाम्पल आहे, एरोसोल. त्याच्यानंतर आहे गॅस. गॅस दोनदाच लिहायचं का मी सांगते. इकडे लिहायचं सॉलिड आणि इकडे लिहायचं लिक्विड. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण तिसरं का नाही लिहित, गॅस इन गॅस का नाही लिहित, तर ऑलवेज रिमेंबर, इथून पण महत्त्वाचा येणारा क्वेश्चन नेहमी, गॅस इन गॅस. गॅस इन गॅस काय तयार करत असते तर होमोजेनियस सिस्टीम तयार करत असते, नॉट अ हेट्रोजेनियस. आणि कोलाइड कशाचे टाईप आहेत तर हेट्रोजेनियस मिक्सचरचे टाईप आहेत. पण दोन गॅस जर एकमेकांमध्ये मिक्स केले तर ते युनिफॉर्मली मिक्स होतात. सो गॅस इन गॅस is homogeneous mixture, not an example of colloidal, हे कोलायडलचे एक्झाम्पल नाही आहे, कोलायडल सिस्टीम तयार होत नाही. गॅस इन गॅस नॉट फॉर्म अ कोलायडल सिस्टीम. कोलायडल सिस्टीम म्हणजे काय तर तिथं हेट्रोजेनियस मिक्सचर तयार झालं पाहिजे. ठीक आहे. पण गॅस इन गॅस एक युनिफॉर्म मिक्सचर असतं, होमोजेनियस मिक्सचर असतं, त्याच्यामुळे तिथे काय तयार होत नाही, कोलायडल सिस्टीम तयार होत नाही. त्याच्यामुळे आपण टाईप्स ऑफ कोलाइड्समध्ये लिहित नाही. आता गॅस इन सॉलिड असेल आणि गॅस इन लिक्विड असेल तर काय म्हणतात, तर गॅस इन सॉलिड आणि गॅस इन लिक्विडसाठी गॅस सॉलिड जर असेल तर त्याला आपण पुन्हा सोलच म्हणणार, त्याला सॉलिड एरोसोल म्हणतात, सॉलिड एरोसोल म्हणतात. आणि गॅस इन लिक्विड असेल तर त्याला आपण म्हणत असतो फोम. ठीक आहे. मग आता आपल्याला एक्झाम्पल बघायचे आहेत की जेलचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत होते. पहिलं तर आपण एक्झाम्पल बघितलं होतं की सॉलिड सोलचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, तिकडं कलर्ड गॅसेस वगैरे ते एक्झाम्पल आहे सॉलिड सोलचं. त्याच्यानंतर सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे पेंट वगैरे. सॉलिड इन गॅसचं एक्झाम्पल आहे स्मोक किंवा डस्ट. लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे चीज, बटर, जेलीज. लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे इमल्शन सिस्टीमचं मिल्कमध्ये वॉटर मिक्स केलं आहे, बट स्टील आपल्याला ते वाटत नाही की वॉटर मिक्स केलं आहे, असं होमोजेनियस सोल्युशन वाटतं, बट ॲक्च्युली ते होमोजेनियस सोल्युशन नसतं. सो इमल्शन, लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल, इमल्शनचं एक्झाम्पल कुठलं आहे तर मिल्क. त्याच्यानंतर लिक्विड इन गॅस कशाचं एक्झाम्पल, लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल आहे फॉग, मॉइस्ट, फॉग, मिस्ट वगैरे जे पण स्प्रे वगैरे असतात, गॅस आहे आणि त्या गॅसमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स, त्याला आपण फॉग म्हणत असतो. मग ते कशाचं एक्झाम्पल आहे, लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल आहे. आता सॉलिडमध्ये गॅस म्हणजे जास्त करून सॉलिड कंपोनंट आहे आणि गॅस थोडासाच आहे. तर बघा ज्यावेळेस ते प्लॅस्टर बनवत असतात, प्लॅस्टरच्या वेळेस असे स्मॉल बबल्स तिथं फॉर्म होतात, प्लॅस्टर फॉर्म होताना सिमेंटमध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉटर ॲड करता, ते प्लॅस्टर ज्यावेळेस बनवत असतात त्यावेळेस स्मॉल वॉटर बबल्स फॉर्म होत असतात. सो सॉलिड कंपोनंट जास्त असतं आणि त्या सॉलिडमध्ये तुम्ही वॉटर ॲड केल्यामुळे असे तिथं गॅस बबल्स फॉर्म होतात. म्हणजेच गॅस कशामध्ये आहे तर सॉलिड कंपोनंटमध्ये आहे. मग त्याला आपण सॉलिड एरोसोल म्हणतो आणि त्याचं एक्झाम्पल आहे प्लॅस्टर. त्याच्यानंतर
लिक्विडमध्ये गॅस कधी येतो? ज्यावेळेस आपण शॅम्पूनी वगैरे केस धुतो किंवा साबणाने हातपाय आंघोळ वगैरे करतो, आपण त्यावेळेस काय करतो? फेस तयार करतो आणि त्या फेसमध्ये काय असतं, तर तो जो फेस असतो तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि लिक्विडमध्ये स्मॉल स्मॉल बबल्स डेव्हलप होतात. सो गॅस, मग लिक्विडमध्ये गॅस आहे. गॅस कशात आहे? तर लिक्विडमध्ये. तर आपण त्याला फोम म्हणतो आणि त्या फोमचं एक्झाम्पल काय असतं? तर सोप लेदर म्हणजे सोप लेदर म्हणजे साबणापासून बनवलेला जो फेस आहे त्याला आपण सोप लेदर म्हणतो. मग हे आहे पहिला टाईप क्लासिफिकेशनचा. कळालाय का सगळ्यांना? Yes, ma'am. हां. Yes, ma'am. सो आता 1 बाय 1 आपल्याकडं थोडा टाईम आहे, तर ह्याचं पिक्चर वाला व्ह्यू जास्त बेटर असतो अंडरस्टँड करायला. तर आपण 1 बाय 1 ह्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला कलर्ड स्टोन जर बघायचे असतील, कलर्ड ग्लास कसे दिसतात किंवा कलर्ड स्टोन बघा. आता इथे हे असतात कलर्ड स्टोन. बघा इथे कलर्ड ग्लास आहे किंवा मग हां, हे तर तुम्ही खूप नॉर्मली बघितलं असतील. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे कलर्ड स्टोन्स आहेत. मग कलर्ड स्टोन कशाचं एक्झाम्पल आहे? गार्डनिंगमध्ये वगैरे ठेवतात. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल आहे. कलर स्टोन्स आर कलर्ड जेमस्टोन कोलाइड्स. मग बघा इथे a colored gemstone collide refers to how some gems act like a solid in solid colloidal system. सॉलिड इन सॉलिड कोलायडल सिस्टीमचं ते एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सॉलिड इन सॉलिड नंतर सॉलिड इन लिक्विड पेंट. आता जनरली जर आपण बघितलं पेंट इज कोलाइड ऑर सस्पेन्शन, तर पेंट काय आहे? तर कोलाइड्सचं एक्झाम्पल आहे. इथे बघा अजून छान सांगितलंय की दिसती स्क्रीन सगळ्यांना? व्हॉट इज अ कोलायडल? अ कोलायडल इज अ मिक्सचर ऑफ मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स दॅट आर सस्पेंडेड इन अनदर मीडियम. म्हणजे ते दुसऱ्या मीडियममध्ये असे तरंगत असतात. सस्पेंडेड म्हणजे काय? तर तरंगणे. पण ते डिझॉल्व झालेले असतात का? तर ते डिझॉल्व झालेले नसतात. आता हा स्मोक आहे, धूर आहे, तर मग इथं सॉलिड पार्टिकल्स काय झाले? डिस्पर्स झालेत एअरमध्ये. डिस्पर्स होणं म्हणजे काय? तर तरंगणे. ठीक आहे. जिलेटिन, वॉटर डिस्पर्स इन अ प्रोटीन मीडिया. म्हणजे जिलेटिन काय? बायोलॉजिकल टर्म आहे ती. ह्याच्यात आपण बघतो मिल्कमध्ये प्रोटीन अँड फॅट ग्लोब्युलस डिस्पर्स इन लिक्विड. लिक्विडमध्ये प्रोटीन्स फ्लॅट्स हे तरंगत असतात. सो कोलायडल ही एक हेट्रोजेनियस सिस्टीम असते. त्याच्यामध्ये एक फेज दुसऱ्या फेजमध्ये मिक्स न होता अशी ती तरंगत असते, डिस्पर्स झालेली असते. ठीक आहे. आपण बघत होतो पेंट कशाचं एक्झाम्पल आहे? तर सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे. आता इथे बघा, ऑल गॅसेस आर म्युच्युअली मिसिबल सो दे डू नॉट फॉर्म एनी सॉर्ट ऑफ कोलाइड. म्हणजे गॅस इन गॅस काय आहे? तर एक होमोजेनियस मिक्सचर आहे. पण आता तुम्ही ही इकडून जायचं, गॅस लिक्विडमध्ये असेल, लिक्विड कशात आहे? तर गॅसमध्ये. मग एक्झाम्पल दिले फॉग, क्लाउड्स पण कशामुळे फॉर्म होतात? की सगळे वॉटर ड्रॉपलेट्स एकत्र येतात आणि एअरमध्ये काय दिसतं तुम्हाला? फॉग वगैरे दिसतात. तर मग तिथे लिक्विड कशात आहे? तर गॅसमध्ये आहे. डिस्पर्जन मीडियम काय आहे? तर
डिस्पर्जन मीडियम गॅस असणार आहे. इथे बघा पेंट पण पेंटचा कलर दिसतोय, कशाचं एक्झाम्पल आहे तर कोलायडलचं एक्झाम्पल आहे. कुठला कोलाईड आला आहे, सॉलिड. कशामध्ये आहे तर लिक्विडमध्ये. सॉलिड इन लिक्विड. जास्त पार्ट कशाचा असणार आहे, लिक्विडचा असणार आहे, आणि कमी पार्ट कशाचा असणार आहे, सॉलिडचा असणार आहे. ठीक आहे. ब्लड पण त्याचंच एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर इमल्शन, लिक्विड इन लिक्विड. दोघं पण लिक्विड असतील तर त्याला आपण इमल्शन म्हणतो. तर मग मिल्कचं एक्झाम्पल इथं त्यांनी दिलं आहे. परत मायोनीज, ते पण कशाचं एक्झाम्पल आहे तर इमल्शनचं एक्झाम्पल आहे. आता लिक्विड फेज आहे, पण लिक्विड डिस्पर्स फेज लिक्विड आहे, पण डिस्पर्जन मीडियम सॉलिड आहे, म्हणजे जास्त प्रमाण सॉलिडचं आहे. तर मग ते जेल तयार होतं. जर तुम्ही ॲलोवेरा जेल वगैरे बघितलं तर ते कसं स्ट्रक्चर असतं, असं पूर्णपणे लिक्विड फॉर्ममध्ये पण नसतं, पण एकदम असं सॉलिड पण नसतं, असं स्टिकी चिकट त्याचं ते नेचर वगैरे असतं, जेल टाईपचं. त्याला पण जेल्स म्हणत असतो. आणि विच इज अ कोलायडल सिस्टीम. ते काय आहे तर कोलायडल सिस्टीम आहे. त्याच्यानंतर बरेच असे ॲनिमेटेड व्हिडिओज आणि ते कोलाईड्सवरचे तुम्ही बघू शकता. जेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज करताल तेवढं तुम्हाला ते कळणार आहे. आता ही पण इमेज खूप छान आहे बघा. कोलाइड्स ऑर अ कोलायडल सोल्युशन इज अ टाईप ऑफ मिक्सचर इन विच इनसोल्युबल कंपाऊंड्स, म्हणजे ते एकमेकांमध्ये सोल्युबल नाही आहेत, इनसोल्युबल कंपोनंट्स आर सस्पेंडेड, म्हणजे ते एकमेकांमध्ये डिझॉल्व न होता असे एकमेकांसोबत तरंगत असतात. त्याला आपण कोलायडल सिस्टीम म्हणतो. कोलाइड्स आर इसेन्शियल कंपोनंट्स इन अवर डे टू डे लाईफ. ठीक आहे. वी यूज ऑर कन्झ्युम्स कोलाइड्स अँड वी इवन डोंट नो, म्हणजे आपण कोलाइड्स डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. फ्रॉम जेलीज टू मायोनीज, जेलीपासून ते मायोनीजपर्यंत. मेजॉरिटी ब्युटी प्रोडक्ट्समध्ये पण सोलाइड्स काय केलेले असतात, यूज केलेले असतात. मग कोलाइडची डेफिनेशन काय आहे की अ सोल्युशन इन विच साईज ऑफ सोल्यूट पार्टिकल इज इंटरमिडिएट बिटवीन दोज ऑफ ट्रू सोल्युशन अँड सस्पेन्शन. बघा मी म्हटलं होतं की कोलाइड्स काय आहे की एक असा टाईप आहे जो इंटरमिडिएट आहे. कुणाच्यामध्ये आहे, ट्रू सोल्युशन आणि सस्पेन्शनच्या मध्ये आहे. सिम्पली कोलाइड्स आर द सबस्टन्स वेअर वन सबस्टन्स इज स्प्लिट इंटू minute particles which are dispersed throughout the second substance. म्हणजे एका सबस्टन्सचे मायन्यूट पार्टिकल, एखाद्या सबस्टन्सचे थोडे पार्टिकल्स दुसऱ्या सबस्टन्समध्ये डिस्पर्स झालेले असतात, दुसऱ्या सबस्टन्ससोबत तरंगत असतात, त्याला आपण काय म्हणत असतो, कोलाइड्स म्हणत असतो. ठीक आहे. मग इथे तुम्हाला त्यांनी साईज पण दिली आहे. आता हे साईजचा आन्सर थोडंफार व्हॅरी होईल, बट आपल्या पुस्तकात जी दिली आहे तीच लक्षात ठेवायची. मग परत महत्त्वाचं, जनरली इन कोलाइड्स द कंपोनंट विच इज इन द मायोरिटी, जो कंपोनंट मायनॉरिटीमध्ये, मायनॉरिटी म्हणजे स्मॉल प्रमाणात असतो, त्याला आपण डिस्पर्स फेज म्हणतो, आणि जो मेजॉरिटीमध्ये कंपोनंट प्रेझेंट असेल त्याला आपण डिस्पर्जन मीडियम म्हणतो. ठीक आहे. इन मिल्क फॅट इज डिस्पर्स फेज, मिल्कमध्ये फॅट जे आहे ते डिस्पर्स फेज आहे. दॅट इज डिस्ट्रीब्युटेड इन अ डिस्पर्जन मीडियम. वॉटरमध्ये ते फॅट डिझॉल्व झाले, मग डिझॉल्व नाही म्हणता येणार, तरंगते, डिस्पर्स झाले, मग फॅट डिस्पर्स फेज आहे, आणि वॉटर काय आहे तर डिस्पर्जन मीडियम आहे. बघा इथे आता जेलीज कशाचे एक्झाम्पल आहेत तर लिक्विड इन सॉलिड. मॅक्झिमम स्ट्रक्चर सॉलिड फॉर्ममध्ये दिसते, पण थोडंफार प्रमाण कशाचं असणार आहे, लिक्विडचं. मग लिक्विड इन सॉलिड म्हटलं की काय एक्झाम्पल आठवायला पाहिजे आपल्याला, जेलीज आठवायला पाहिजे. त्याच्यानंतर मिस्ट, धुकं पसरणे, मिल्क, हे स्टोन, व्हीप क्रीम, जी क्रीम आपण ह्याच्यासाठी केक वगैरे बनवायला वगैरे जी क्रीम वगैरे यूज करतो, हे कशाचं एक्झाम्पल आहे तर कोलायडलचं एक्झाम्पल आहे. इथे पुन्हा तेच एक्झाम्पल्स वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन लायोफोबिक, लिओफोबिक, ते आपण उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? कोलाइड्स थोडं रिलेट व्हायला तुम्ही ॲनिमेटेड व्हिडिओची वगैरे हेल्प घेऊ शकता.
इथपर्यंत काही डिफिकल्टी कुणाला? No, ma'am. ओके, ठीक आहे. तुम्हाला डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियमची डेफिनेशन लिहायची आहे. जसं की मी आता ती एक्सप्लेन पण केली, बट स्टील एकदा तुमच्या नोटबुकमध्ये नोट्समध्ये ती डेफिनेशन असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो ठीक आहे, वी विल स्टॉप हिअर. ओके.